झी मराठी, चर्चाही होणारच. कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात वाढत्या वन्य प्राण्यांच्या धुमाकूळामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीनं वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जनावरांवरही हल्ल्याच्या घटना वाढल्यात, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी वन अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं. त्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावानुसार 15 दिवसात नुकसान भरपाई द्यावी, जंगलालगत संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिवसेना उबाटा पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शिवसेनेतर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील शेंत्रे, युवासेना जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, चंदगड तालुका प्रमुख विष्णू गावडे, गणेश बागडे, युवराज पवार यांच्यासह महिला संघटक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वन विभागानं मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड. प्रचंड नुकसान आहे मोरात. मोर काही कुठल्याही काय करायचं शेतकऱ्यांची कधी बैठक काय तुम्ही प्रस्ताव मोरांच्या विषयी काय केला, काय तुमचं काय साहेब तुम्ही काय सांगणार, आम्हाला वरून याच्यात परवानगी नाही म्हणून सांगणार ना. तुम्ही वरच्या साहेबांना विचारा. आता एक गोष्ट साहेब, दुसरी एक विचारतो. आपल्याकडे आता गव्हर्नमेंटनं बांबू लागवड फार जबाबदारीनं वाढवलेली आहे. तुम्ही बांबू लागवडला आमच्या शेतकऱ्यांना आता नुकसान झालं तर तुमच्या ह्याच्यात बसत नाही म्हणून सांगताय. काय विषय आहे बांबू लागवडचा? काय विषय सांगा. बांबूची 15 घेत नाही काय घेत नाही? मग बांबू लागवड गव्हर्नमेंटनं करायचं नाही. अहो हत्ती बांबूची नुकसान करायला नाही, तुम्ही बांबू लागवड काय घेत नाही सांगा. एक विषय होते. मग बांबूचा विषय सांग मला, काय झालं? बांबू लागवड होती, हातीने बांबू मोडले. तुम्ही साहेबांकडे आलो, हे साहेब होते, त्यांनी म्हणले बांबूसाठी नुकसान भरपाई नाही. माणूस मारायला पाहिजे. कशाला लावायची मग शेतकऱ्यांनी? तुम्ही ऊस करू नका, बांबू करू नका. अहो तो ऊस संपताय म्हणून ते बांबू लावतात, आणि बांबू तुम्ही जर ते आले आणि ते नुकसान म्हटलं नाही म्हणताय, मग शेतकऱ्यांनी करायचं काय? बांबू लावून तुम्ही मला एकरी 5 लाख बऱ्याच वर्षात कुणाला आम्ही परत केलंच नाही. कशाला करणार मग? आम्ही ऍडजस्टमेंट करून देतो. जर त्याच्यामध्ये नसेल तर दुसऱ्या ह्याच्यात बसून त्यांना देतो म्हणजे बैठक लावा, तारीख आम्हाला द्या. शेतकऱ्यांना सगळ्या तुमच्याकडचा जो विषय आहे ना, तुम्ही अकेशिया आणि निलगिरी लावलेत, ती ओव्हरऑल सगळीकडेच. आम्ही आता सामानगडला ती तोडायला लावली, ती ती पडल्यानंतर खालती कुजत नाही. तिथं तुमचे परत बीच वाढले. काय म्हणताय तुम्ही त्याला? जळू. त्या जळवाना कंटाळून, कानिटानं कंटाळून ती जनावर सगळे आत यायला लागले. तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही, तुमच्याकडे जबाबदारी नसेल, वरती सांगा ही आम्हाला झाडं नको आहेत म्हणून. तुम्ही प्रस्ताव पाठवा. ऑलरेडी म्हणजे गेल्या वर्षी सगळे प्रस्ताव पाठवलेले आहेत. जेवढे निलगिरी आणि आकेशाच्या आहेत, नकाशासह झाडांची संख्या मोजून प्रस्ताव पाठवले आहे. त्याला मान्यता मिळाली की लागलीच हे करायचं. साहेब आम्ही काय पहिला आलोय का? ह्याच्या आधी शेतकरी येऊन गेलेत ना. मग तुम्ही काही करत नाही आहे. आम्ही शिवसेनावाले आलोय ना, तुमच्याकडे होत नसेल आम्ही स्पष्ट सांगतो. तुमच्या ऑफिसची आम्हाला गरज नाही. बघा बाकीची लाकडे दिली, सागवान शिकवा सगळ्या. काय सांगताय? दळा लावून लावा. दौलत मध्ये काय पत्र आलं, काय कारवाई? त्या गरीबाला कुठल्या ट्रॅक्टर आणलाय? दौलत मधली सागवान तोडली, त्याच्यावर काय कारवाई नाही? अहो सागवान एवढं गेले मॅडम, तुमच्याकडे एक टाकून गेलं तर तुम्ही करताय. का कारवाई नाही झाली त्याच्यावर? किती झाले निवेदन आले? का कारवाई नाही? एवढं दिलं कोटीचा तुमचा सागवान काय कारवाई तुमच्याकडे? काय कारवाई केली? प्रस्ताव केलाय, प्रस्ताव स्वीकार करू दे, त्याच्यावर लगोलग कारवाई होते. ही पहिली कारवाई ही कारवाई बघा, त्याच्यावर लगोलग कारवाई होते. आम्ही काय द्यायला, आम्ही काय किती वेळा प्रस्ताव पाठवला? पहिला निषेध स्वीकार केलाय. कंजवडे जाणार सांगतो, तुमची बडतर्फीची कारवाई करायला लावणार सांगतो. काय कारवाई एवढ्या मोठ्याची? काय मॅडम आहे ती? काय कारवाई केली तिची कागद द्या. 15 दिवस झाले मॅडम. माझ्या भागात येतो.
आहे त्यांचा अर्ज आलेला आहे वनपालांना अहो, त्याची जागेवर परमिशन घेतली होती का? ऐका ऐका त्याची परमिशन घेतली हा, नव्हती मग? जागेवर पंचनामा आमचे वनपाल जाऊन करून आलेले आहेत ते जे झाडं तोडलेली आहेत तिथली सगळी रिपोर्टिंग प्रमाणे तर ती आहेत अकेशिया मॅन्जियमची अकेशिया मॅन्जियमला फेलिंग साठी परमिशन लागत नाही वाहतुकी सुट्टी सागवान तोडले त्याचं सागवान आम्ही अकेशीचं बोलत नाही सागवान आम्ही सागवान पाण्याचं काय केलं दौलत कारखान्यावरच आम्हाला जो फोन आला होता तुम्हाला फोन त्याला जाऊन आलेत आमचे वनपाल त्यांनी सांगितलंय अकेशिया मॅन्जियम कुणी सांगितलं चला जाऊया चला जाऊया तिथं आता जाऊया अहो मीटरांचं चालू आहे मीटर चालू असते कायम अहो तुम्ही जर हे सांगत असाल एवढ्या मोठ्या गोष्टी थांबा एवढ्या मोठ्या गोष्टी जर मॅडम तुम्ही जर अकेशा आणि सागवानाला फरक करत नसेल तुमच्या सगळ्या रेंजर माणसानं मग आम्ही काय करायचं हा? अहो तुम्ही बेधार एवढं खोटं बोलताय एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट 100 लाकूड सागवान गेलंय तुमच्याकडे निवेदन आलंय